नमस्कार, केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आजचा हा आपला क्लासचा 9वा दिवस आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये साधा फोरटक्स ब्लाउज आपण बघितलेला होता। तर आजचा क्लासचा 9वा दिवस आहे आणि आज आपण कटोरीचा साधा ब्लाउज इथे बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी बेताचा ब्लाउज घेतलेला आहे आणि ह्या ब्लाउजवरून आपल्याला इथे या पेपरवरती सर्व मापे घ्यायची आहेत। तर इथे सर्वात अगोदर आपल्याला कोणकोणती मापे लागतात ते आपण बघू। तर इथे आपल्याला अगोदर लागते उंची, त्यानंतर छाती, त्याच्यानंतर आपल्याला मागील गळा, त्याच्यानंतर समोरील गळा, त्याच्यानंतर आपल्याला बाही उंची लागते, बाही उंची, त्यानंतर दंडघेर म्हणजे आपली बाहीची फिटिंग, त्यानंतर मुंडा, त्याच्यानंतर गळा रुंदी, आणि शोल्डर। हे इतके पॉइंट आपल्याला आता कटोरी ब्लाउज साठी लागणार आहेत। तर हे तुम्ही नोट करून घ्या। हे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। तर हे बघू शकता, डबल फोल्ड केलेला आहे आणि ही पेपरची बंद बाजू आहे। बंद बाजू मी माझ्या साइडने ठेवलेली आहे। तर इथे हा ब्लाउज आहे आपला बेताचा। तर इथे आपल्याला सर्वात अगोदर ब्लाउजची उंची घ्यायची आहे। तर ब्लाउज असा ठेवून घेतला, बॅक साइडने उंची मोजायची ब्लाउजची। तर इथे बघा, 14.25 इंच ब्लाउज टाईट पकडल्यानंतर 14.25 इंच उंची येत आहे आपली, 14.25। तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस घ्यायचा असतो। 1 इंच एक्स्ट्रा कशासाठी लागतो? शिलाई मार्जिनसाठी। तर इथे 14.25 आले, तर आपण इथे 15.25 इंच घेणार। तर हा पेपर आहे, बंद बाजू आहे इकडून आणि खालून आपल्याला इथे 15.25 इंच घ्यायचे। बघा, हे 15.25 आणि इथे वरती टिक मार्क करायची 15.25 वरती। हे झालं 15.25 आणि इथे हा टेप थोडासा सरळ समोर घ्यायचा आणि इथे एक टिक मार्क करून घ्यायची आहे 15.25 इंच वरती। आता या दोन टिक मार्क केल्या, त्यानंतर आपल्याला ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे। हे दोन पॉइंट आपल्याला सरळ रेषेमध्ये इथे जोडून घ्यायचे आहेत। आता इथे आपल्याला सर्वात अगोदर गळा रुंदी आणि शोल्डर लागतं। तर त्यासाठी आपल्याला हा ब्लाउजची इथे आपल्याला साइज बघायची आहे आणि शोल्डर बघायचे। तर इथे बघा, आपल्याला साइज बघायची आहे ब्लाउजची। तर आपण इथे काजे साइडने अगोदर ब्लाउजची छाती मोजणार आहोत। तर इथून तर हे 10 इंच येत आहे। 10 इंच म्हणजे हे 10 आणि हे 10, हे एकूण किती झालं? 20 इंच होतं। जर असं मोजलं पूर्ण या मुंड्यापासून या मुंड्यापर्यंत, तर हे 20 होतं। म्हणजे कारण हे एक पार्ट आपला 10 भरलाय, म्हणजे 20 + 20 40, हा 40 साइजचा ब्लाउज आहे। तर हा झाला आपला ब्लाउजचा चौथा भाग। तर आपण इथे एक साइड मोजली ही, तर हे झालं ब्लाउजचा चौथा भाग। तर इथे 10 आलेला आहे। तर हा 40 साइजचा ब्लाउज आहे। तर 40 साइजच्या ब्लाउजसाठी 2.25चा गळा इथे येतो, परंतु इथे गळा मला 2 इंचच ठेवायचा आहे। कारण की हा जो ब्लाउज आहे तो साइज याची जास्त आहे, परंतु हे माझे नेहमीचेच कस्टमर आहेत आणि यांचं जे ब्लाउज आहे ते 2.25 गळा घेतला की ब्लाउज गळतं। गळा हा 2 इंचच घ्यावा लागतो। इथे साइज मोठी आहे तरी देखील गळा 2 इंच घ्यावा लागतो
आणि ही जी शोल्डरची पट्टी आहे तर ही सुद्धा काही इथे जास्त मोठी नाही आहे, ही इथे 2.25 इंच आहे, तर आपल्याला इथे 3.5 इंच घ्यावी लागते, म्हणजे 1.25 इंच एक्स्ट्रा. तर इथे मी अगोदर गळा रुंदी टाकून घेते. तर इथे गळा बघा मी 2 इंचच टाकत आहे, 2 इंच घेतले इथे. हा घेतला 2 इंच गळा, गळा रुंदी 2 इंच, गळा रुंदी 2 इंच आणि इथून समोर शोल्डरची पट्टी घ्यायची आहे. तर ही पट्टी रेडी पट्टी आपल्याला इथे मोजायची असते नेहमी आणि त्यामध्ये 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो. तर इथे तुम्ही गळा 2.25 घेऊ शकता, मी इथे 2 घेतलेला आहे, तुम्ही 2.25 घेऊ शकता. तर आता आपल्याला इथे शोल्डरची पट्टी घ्यायची आहे. तर ही रेडी पट्टी आपल्याला ब्लाऊजची मोजायची आहे. तर इथे बघा ही पट्टी 3.25 इंच आहे, तर 3.25 इंच आहे, तर मी घेणार आहे 3.5 इंच, म्हणजे 1.25 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाई मार्जिनसाठी. तुमची जर पट्टी इथे 3 इंच असेल तर तुम्ही 4.25 इंच घ्या, 3.5 असेल तर तुम्ही 4.25 घ्या, किंवा जर 2.25 असेल तर तुम्ही इथे 3 इंच घ्या. जितकी पट्टी असेल त्यामध्ये आपल्याला 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर आता इथे बघा गळ्याच्या समोरून आपल्याला इथे 3.5 इंच घ्यायचे, हे झालं 3.5 इंच. आता एकूण हे शोल्डर 5.5 इंच झालं. आता इथून आपल्याला मुंडा घ्यायचा असतो खाली. तर इथे 40 साईजचा हा ब्लाऊज आहे, तर 40 साईजसाठी मी 5.5 इंच मुंडा घेणार आहे. तर हे टेप असा सरळ पकडायचा आहे आणि इथून सरळ रेष ओढून घ्यायची. हे 5.5 इंच, 5.5 इंच. आता ही रेषा सरळ समोर ओढून घ्यायची. आता हा झाला आपला मुंडा. तर ही बॅक साईड आहे आणि बॅक साईडची मुंड्याची गोलाई देण्यासाठी आपल्याला 1.5 इंच वरती टिक मार्क करावी लागते. तर हे इथं टेप ठेवायचा असा आणि इथे 1.5 इंच वरती एक पॉइंट द्यायचा, 1.5 इंच वरती. बॅक साईडच्या गोलाईसाठी 1.5 इंच वरती पॉइंट द्यायचा. इथे अगोदर आता छातीचा आपण माप टाकून घेऊ आणि त्यानंतर गोलाई देऊ. तर आता इथे छाती मोजायची, आपण याच्या अगोदर सुद्धा मोजलेली आहे. तर इथे बघा छाती आपली इथे 10 इंच येत आहे. तर इथे अगोदर 10 इंच वरती टिक मार्क करायची, असा टेप पकडला असा इथून सरळ आणि हे आलं इथे 10 इंच. इथे 10 इंच वरती एक टिक मार्क दिली आणि त्यानंतर समोर आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन जे घ्यायचं असतं ते मी इथे 1.25 इंच घेणार आहे. कटोरी ब्लाऊज आहे त्यामुळे 1.25 इंच मार्जिन हे भरपूर होतं, तर 1.25 इंच मार्जिन दिलं. आता इथे कंबर मोजायची. तर कंबर सुद्धा काजे साईड जी असते आपली त्या साईडनेच मोजायची असते. तर इथे कंबर 8.25 इंच आहे, तर 8.25 इंच वरती एक टिक मार्क करायची, इथून समोर 8.25 इंच. आणि इथे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन जे घेतलं होतं आपण वरती 1.25 इंच, तर इथे सुद्धा 1.25 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. आणि त्यानंतर 0.5 इंच आपलं बॅक साईडच्या टक्ससाठी लागतं, ते इथे 0.5 इंच समोर घेतले. टक्ससाठी एक्स्ट्रा 0.5 इंच खाली घ्यायचं आहे. आणि आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची. इथे फिटिंगची वेगळी रेषा आणि एक्स्ट्रा शिलाई मार्जिनची वेगळी रेषा, असं काही मी 2 वेगवेगळ्या रेषा ओढत नाही, सरळ एक रेषा ओढून द्यायची आणि नंतर डायरेक्टली फिटिंग करायची असते. आता इथे गोलाई द्यायची आहे आपल्याला बॅक साईडच्या मुंड्याची. तर हे आपलं 1.5 इंच आले, तिथून अशा प्रकारे ही आपली बॅक साईडची गोलाई झाली. आणि इथे बघा काय करायचं आहे, 0.5 इंच फिटिंगच्या साईडने 0.5 इंच खाली घ्यायचं आहे, 0.5 इंच. आणि ही गोलाई इथून अशा प्रकारे द्यायची आहे, 0.5 इंच. 0.5 इंच खाली घेतलं आणि ही गोलाई अशी थोडीशी खालून इथे घेतलेली आहे. तर ही झाली आपली प्रॉपर गोलाई बॅक साईडची. ही थोडीशी अशी खाली इथे आल्यामुळे इथे चोळ वगैरे बॅक साईडने अजिबात येत नाही, हे बिलकुल एकदम व्यवस्थित बसतं.
आता इथे आपल्याला बॅक साईडचा गळा टाकायचा आहे। तर बॅक साईडचा गळा मोजण्यासाठी गळा वरून न मोजता ही जी पट्टी असते आपली गळ्याची खालची बॅक साईडची, ही पट्टी मोजायची आपल्याला। तर ही पट्टी बघा इथे 5.25 इंच आहे, 5.25 इंच। तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो शिलाई मार्जिनसाठी। 5.25 आहे तर आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तर किती होईल, 5.25 इंच। तुमची जर पट्टी 4 इंच असेल तर तुम्ही किती घेणार, 4.5 इंच। ही पट्टी 4 इंच भरलेली असेल तर तुम्ही 4.5 इंच घ्या। ही जर पट्टी 3 इंच असेल तर तुम्ही 3.5 इंच घ्या। किंवा कोणाकोणाचा गळा खूपच छोटा असतो तर ही पट्टी खूप मोठी असते, म्हणजे जवळपास समजा 6ची पट्टी आहे, ही 6ची पट्टी आहे तर तुम्ही किती घेणार, 6.5 इंच, अर्धा इंच वाढवून घ्यायचे। तर आता मी इथे किती घेणार बघा, 5.25 इंच पट्टी आहे तर मी घेणार आहे 5.25 इंच, म्हणजे अर्धा इंच वाढवून। तर खालून असं टेप ठेवायचा आणि हे बघा 5.25 इंच, इथे एक टिक मार्क केली 5.25 इंच वरती। आणि इथे गळ्याची रुंदी घेणार आहे मी 2.25 इंच। तुम्ही इथे गळ्याची रुंदी 2.5 इंच ठेवू शकता किंवा 2.25 सुद्धा ठेवू शकता, परंतु मला इथे गळा जास्त गोल पसरवायचा नाहीये, थोडासा छोटाच ठेवायचा, त्यामुळे मी इथे 2.25 रुंदी ठेवलेली आहे। ही सरळ रेषा ओढून घेतली आणि हा गळा इथे वरच्या साईडला सुद्धा जॉईंट करून घ्यायचा। आता इथे गळ्याला गोल आकार आपल्याला द्यायचा आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार देऊ शकता। मी इथे साधा ब्लाउज आहे त्यामुळे गोल आकार दिलेला आहे। आणि आता इथे हे कटिंग करून घ्यायची बॅक साईडची। आता इथे हा गळा इथे कट करून घ्यायचा। आता मी इथे हा दुसरा पेपर घेतलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला आता फ्रंट साईडची कटिंग करायची आहे। तर हा आपल्याला डबल फोल्ड करून घेतला तरी चालतो आणि वन साईड घेतला तरी चालतो। आपल्याला काय पेपर इथे शिवून बघायचा नाहीये, त्यामुळे इथे फक्त कटिंग करायची आहे। तर मी इथे काय करते, हा एक फोल्ड कपडा पेपर आहे, याच्यावरती डायरेक्टली आता कटिंग करणार आहे। डबल फोल्ड न करता एक साईडवरतीच मी कटिंग करणार आहे। आता मी इथे हा पेपर घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही हा सिंगल पेपर आहे, याला आपण डबल फोल्ड करून सुद्धा घेऊ शकतो किंवा सिंगल वरती सुद्धा आता कटिंग करू शकतो। कारण की आपल्याला इथे पेपर हा शिवून घ्यायचा नाहीये, त्यामुळे आपण कटिंग करण्यासाठी सिंगल पेपर वरतीच करून घेऊया, म्हणजे पेपर सुद्धा वेस्ट होणार नाही आणि आपली कटिंग सुद्धा व्यवस्थित होऊन जाईल। तर आता इथे डबल न करता मी सिंगल पेपर घेतलाय आणि इथे अगोदर काय करणार आहे, मी 1.25 इंच खालच्या साईडने वाढवून घेणार आहे फ्रंट साईडसाठी। तर इथे एक टिक मार्क केली 1.25 इंच वरती आणि इथे एक टिक मार्क करते 1.25 इंच वरती। तर हे बघा इतकं 1.25 इंच मी वाढवून घेतलेला आहे आणि ही सरळ रेषा ओढून घेते मी। आपल्याला समोरील भागात कट करण्यासाठी आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्यायचं असतं, बॅक साईड पेक्षा 1.25 इंच जास्त लागतं, त्यामुळे मी हे 1.25 इंच वाढवून घेतले आणि त्यानंतर हा वरती मी बॅक साईड ठेवून घेणार आहे आणि पूर्ण टिक मार्क बॅक साईडची इथे ह्या 1.25 इंचच्या वर ठेवून बॅक साईडची टिक मार्क करणार आहे। तर आता इथे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे सर्व टिक मार्क करून घ्यायचे आहे। आता इथे टिक मार्क करून घेतली पूर्ण आणि इथे सेंटरला मी एक टिक मार्क करते, म्हणजे आपल्याला हे लगेच मुंड्याची गोलाई कळते। आणि इथे हे जे पॉइंट आहे तो पॉइंट मी इथे खाली पॉइंट देते, म्हणजे आपल्याला नंतर लगेच लक्षात येतं आपल्याला हे फ्रंट साईडला
मागे पुढे होत नाही, त्यामुळे इथे एक पॉईंट दिला. आता इथे अगोदर मी हे मुंडा पूर्ण तयार करून घेते बघा. 5.5 इंच आणि ही रेषा समोर ओढून घ्यायची. आता इथे काय करायचंय बघा, आतल्या साईडने आपल्याला अर्धा इंचला एक रेषा कमी इतकं हे असं तिरकस रेषा इथे ओढून घ्यायची आहे. आणि इथून आपल्याला 1 इंच वरती पॉईंट द्यायचा आहे मुंड्याची गोलाई देण्यासाठी. ही जी आतली रेषा आहे इथून आपल्याला 1 इंच वरती पॉईंट द्यायचा आहे. तर हा टेप असा ठेवला आणि इथे 1 इंच वरती पॉईंट दिला एक, आणि इथून आपल्याला ही समोरील गोलाई द्यायची आहे. समोरील गोलाई ही आतल्या रेषेला लागून आपल्याला इथे घ्यायची असते. तर अशा प्रकारे बघा, ही आतल्या रेषेपासून समोरील गोलाई येते आणि इथे खाली थोडीशी अशा प्रकारे इथे थोडीशी खाली घेऊन समोर इथे जॉईंट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे ही झाली आपली समोरील गोलाई. आता इथे समोरील गळा मोजायचा आहे. तर समोरील गळा मोजण्यासाठी ही जी आपली काजेपट्टी असते ही पट्टी मोजायची आहे. तर इथे बघा किती आहे, 8 इंच आपली ही पट्टी आहे. तर 8 इंच पट्टी भरली आहे, तर त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो. तर मी किती घेणार आहे, 9.5 इंच. म्हणजे 8 मध्ये 1.5 इंच प्लस केला तर किती होईल, 9.5 इंच. तुमची जर पट्टी 7 इंच भरली तर तुम्ही इथे 8.5 इंच घ्या. माझी 8 भरलेली आहे तर मी इथे 9.5 इंच घेणार आहे. तर इथे खालून घ्यायचे आहे बघा, हे जे खाली आहे पावणे 1 इंच वाढून घेतले आपण, तिथून घ्यायचं आहे 9.5. तर इथून बघा 9.5 वरती टेप ठेवलाय मी आणि इथे वर टिक मार्क करून घेतली. हे झालं 9.5. आणि इथून गळ्याची रुंदी 2.25 इंच ही आहे आपली ऑलरेडी 2.25 इंच बघा. आणि ही सरळ रेषा ओढायची. इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. मी इथे गोलच आकार दिला आहे गळ्याला. आता आपल्याला इथे मोजायची आहे क्रॉस पट्टी. तर हा ब्लाउज असा ठेवून घेतलाय आणि ही क्रॉस पट्टी या साईडने बघायची किती आहे. इथे 3.25 इंच क्रॉस पट्टी आहे. तर त्यामध्ये पावणे 1 इंच प्लस करून मी घेणार आहे 4 इंच. तर या साईडने गळ्याच्या साईडने आपली पट्टी येईल 4 इंच. आणि इकडच्या साईडने मोजायची किती आहे, तर या साईडने 2.25 इंच आहे. तर इथे 3 इंच येईल. पावणे 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 3 इंच वरती. तुमची जर पट्टी 2 इंच भरली तर तुम्ही पावणे 3 इंच घ्या. म्हणजे जितकी येईल त्यामध्ये पावणे 1 इंच प्लस करायचा. आणि आता इथे क्रॉस पट्टीचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर इथे अगोदर मी एक सरळ रेषा ओढून घेते आणि इथून असा हाताने क्रॉस पट्टीचा आकार इथे द्यायचा आहे. आता इथे क्रॉस पट्टी झाली. आता आपल्याला इथे कटोरी मोजायची आहे. तर ही कटोरी बघा, नेहमी काजे साईडने किंवा आपण या साईडला हुक लावतो, तर या साईडने आपल्याला कटोरी मोजायची असते. गुंडीच्या साईडने आपल्याला किंवा आयपट्टीच्या साईडने या साईडने आपल्याला कटोरी मोजायची नाहीये. या साईडने आपल्याला कटोरी मोजायची असते. या साईडने जास्त भरती, त्यामुळे ह्या साईडची जी कटोरी असते ती एकदम करेक्ट असते. तर इथे बघा पावणे 7 इंच कटोरी भरत आहे. इथून इथपर्यंत जिथपर्यंत आपली कटोरी आहे तिथपर्यंत मोजायचं. कुणाची 6 येऊ शकते, कुणाची 6.5 इंच येऊ शकते. तर माझी इथे पावणे 7 इंच आलेली आहे. तर मी इथे पावणे 7 इंच घेणार आहे. तर इथून समोर पावणे 7 इंच, हे बघा पावणे 7 इंच घेतले मी आणि इथे टिक मार्क केली पावणे 7 इंच. आणि इथे गळ्याला वरती अर्धा इंच घेता येतं, पावणे 1 इंच घेता येतं आणि 1 इंच सुद्धा घेता येतं. तर मी इथे अर्धाच इंच घेते, कारण की गळा थोडासा वरती आहे त्यामुळे अर्धा इंच बस होतं. गळा जर जास्त खाली असेल तर थोडंसं हे जे अर्धा इंच आहे ते वरती 1 इंच वरती पॉईंट देऊ शकतो आपण किंवा पावणे 1 इंच. इथून जे आपण कटोरीचा आकार देतो तो थोडासा वर खाली झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही जास्त, ब्लाऊज व्यवस्थित बसतो. आणि हा जो खालचा पॉईंट आहे, आपण ही जी खालची गोलाई दिलेली आहे समोरील, तर इथून आपल्याला असा टेप पकडायचा आहे तिरकस आणि इथून 2.5 इंच वरती एक डॉट द्यायचा आहे. हे 2.5 इंच वरती खालच्या गोलाईपासून हे तुम्ही नोट करून ठेवा.
खालच्या गोलाईपासून आपल्याला 2.5 इंचवरती कटोरीसाठी पॉईंट देऊन तिथून आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा असतो। तर आता इथे बघा, आपण डायरेक्टली असा इथे आकार देऊन घेऊ कटोरीला। तर ही आता आपली कटोरी झालेली आहे। आता इथे पूर्ण समोरील पार्टची इथे कटिंग आपली पूर्ण टिक मार्क झालेली आहे। आपण आता याची कटिंग करून घेऊ। आता हे थोडंसं समोर टोक दिसायला ना, हे असं सरळ मध्ये कट करून घेतलं। आता इथे आपली ही क्रॉस पट्टी, हे फ्रंट साइड। आता आपल्याला इथे ही कटोरी वाढवून घ्यायची आहे। आता ही कटोरी कशी वाढवायची बघा, हे जे कटोरीचं खालच्या साईडने आपल्याला कटोरीचं सेंटर काढायचं असतं। तर ही मी कटोरी अशी ठेवून घेते। तर इथे कटोरी आपल्याला अशी, हे जे 2 पॉईंट आहेत हे 2 पॉईंट असे सोबत घ्यायचे आणि इथे थोडंसं असं प्रेस करते आणि हे झालं आपलं कटोरीचं सेंटर। तर ही कटोरी अशी ठेवली आणि हे आपलं कटोरीचं सेंटर आहे। तुम्ही टेपने सुद्धा मोजू शकता। हा जो टेप आहे तो असा ठेवायचा ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आणि याचा आपल्याला हाफ करायचं। असं हाफ केल्याच्या नंतर हे आपलं कटोरीचं सेंटर येतं। तर हे सेंटर आहे। इथून आपल्याला कटोरी खाली 1.5 इंच वाढवायची असते। तर हे टेप घ्यायचा आणि इथून आपल्याला खाली 1.5 इंच वाढवायचं आहे। तर हे बघा 1.5 इंच घेतलं इथं आणि या साईडने आपल्याला 1 इंच वाढवायचं असतं। तर हे टेप घेऊन इथून आपल्याला अशी सरळ रेषा ओढायची आहे। 1 इंच, 1 इंच या साईडने वाढवलं आणि 1 इंच आपल्याला या साईडने वाढवायचा आहे। हा टेप असा सरळ येऊ द्यायचा आहे आणि इथून हे 1 इंच। आता ह्या दोन्ही साईडने आपण 1-1 इंच वाढवलेला आहे आणि इथे सेंटरला 1.5 इंच, 1.5, इथे 1 इंच आणि इथे 1 इंच। हे तुम्ही नोट करून ठेवा। दोन्ही साईडने 1-1 इंच वाढवायचं आहे आणि इथे सेंटरला 1.5 इंच कटोरी वाढवायची आहे। आणि आता इथे गळ्याला बघा काय करायचं आहे, या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे कटोरी आणि या साईडने सुद्धा अर्धा इंच वाढवायची आहे। गळ्याच्या साईडने आपल्याला दोन्ही साईडने अर्धा इंच कटोरी वाढवायची आहे। हे सुद्धा तुम्ही नोट करून ठेवा। आता इथे आहे तसा गळा मी काढून घेतलेला आहे आणि तिथून आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे। या साईडने घेतला अर्धा इंच आणि या साईडने घ्यायचा आहे अर्धा इंच। दोन्ही साईडने अर्धा इंच इथे वाढवलेला आहे। अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे। आता इथून हलक्या हाताने कटोरीचा आकार असा थोडासा वाढवत आपल्याला खाली 1 इंचला मिळवायचा आहे। अशा प्रकारे हा इकडून गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि हे 2 पॉईंट आपल्याला इथे सरळ टेपने जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे 2 पॉईंट देखील टेपने जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे 2 पॉईंट सुद्धा जोडून घ्यायचे आहेत। आता ही आपली कटोरी पूर्ण तयार झालेली आहे। तर ही कटोरी आता कट करून घ्यायची।
आता ही झालेली आहे आपली कटोरी। आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे। तर बाहीचं कटिंग करण्यासाठी या पेपरला आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे। हे डबल फोल्ड करून घ्यायचं। आता आपल्याला इथे बाही कट करण्यासाठी सर्वात अगोदर बाहीची उंची मोजायची असते। तर इथे हा बेताचा ब्लाउज घेतलाय मी आणि इथे असा शोल्डर पासून बाही आपल्याला मोजायची असते समोर। तर हे बघा इथून बाही मोजायची। तर आता इथे आपली 6.25 इंच बाही आहे। तर 6.25 मध्ये आपल्याला अर्धा इंच इथं बाही जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागतं आणि समोर आपल्याला हा साधा ब्लाउज आहे, त्यामुळे आपल्याला तुरपाई करण्यासाठी इथे 1 इंच किंवा 1.5 इंच किंवा 2 इंच सुद्धा आपण घेऊ शकतो तुरपाईसाठी। तर ब्लाउज कमी जास्त असेल त्या हिशोबानुसार आपल्याला तुरपाईसाठी कपडा घ्यायचा असतो। तर इथे ब्लाउज थोडा मोठा साईजचा आहे, तर मी तुरपाईसाठी 1 इंच घेणार आहे। तर 6.25 इंच बाही आहे, 7.25 इंच घेते, म्हणजे आपला अर्धा इंच बाही जोडण्यात जाईल आणि बाकी तुरपाईसाठी राहील। तर मी इथे 7.25 इंच घेणार आहे। तर हा टेप ठेवायचा आहे असा आणि खालून वरती बघा 7.25 इंच वरती टिक मार्क केली आणि इथून सुद्धा आपल्याला 7.25 इंच वरती टिक मार्क करायची आहे आणि ही सरळ रेषा आता इथे जॉईंट करून घ्यायची आहे। हे 2 पॉइंट सरळ रेषेमध्ये। आता इथे आपल्याला बाहीचा मुंडा बघायचा आहे किती आहे। तर अगोदर आता हे अशा प्रकारे ब्लाउज ठेवून घेतला आणि आता इथे मुंडा मोजायचा आहे। तर इथे अशा प्रकारे मोजायचा बघा, 4, 5, 6, 7, 8 आणि 8.5। तर 8.5 इंच इथे बाहीचा मुंडा आहे। तर ही बंद बाजू आहे बघा। तर बंद बाजूकडून असा तिरकस टेप पकडायचा आहे समोर बंद बाजूकडून आणि 8.5 इंच वरती एक पॉइंट द्यायचा आहे, हे 8.5 इंच आणि इथून खाली सरळ टेप पकडायचा आहे असा जिथे आपला मुंड्याचा पॉइंट आला। मुंडा तुमचा 7 असो 8 असो, जिथे पॉइंट आलाय तिथून आपल्याला टेप असा सरळ पकडायचा आणि इथून आपल्याला 2.5 इंच वरती टिक मार्क करायची। हे 2.5 इंच इथे यायले 2.5 इंच, तर हे समजा इथे येतं असं 8.5 इंच आणि इथून आपल्याला अशी एक रेषा ओढून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला आता बाहीचा आकार इथे द्यायचा आहे। हा आपला बाहीचा आकार झाला आणि समोर मी एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेत आहे 1.25 इंच। आपण ब्लाउजला देखील 1.25 इंच घेतले आणि इथे सुद्धा 1.25 इंच। आता इथे आपली ही बाहीचा हा दंडघेर मी डायरेक्टली इथे ठेवते किंवा टेपवर सुद्धा आपण मोजून घेऊ शकतो। आपण समोर इथे तुरपाईसाठी कपडा ठेवणार आहे, त्यामुळे इथे टिक मार्क करत आहे मी। ही झाली आपली बाहीची फिटिंग आणि फिटिंग पासून समोर 1.25 इंच शिलाई मार्जिन आणि हे अशा प्रकारे इथे सरळ रेषा ओढून घ्यायची। हे आपलं असं तुरपाईमध्ये जाणार आहे, सरळ तुरपाई केल्या जाणार आहे याची आणि इथून आपल्याला लगेच 1.25 इंच अंतर ठेवून समोरील बाहीचा आकार द्यायचा आहे। आता इथे आपले हे बाहीचं टिक मार्क झालेलं आहे। बाही आता कट करून घ्यायची। इथे सेंटरला एक कट द्यायचा, म्हणजे आपल्याला बाहीचं सेंटर लक्षात येतं आणि त्यानंतर बाहीचा हा समोरील आकार देखील इथे कट करायचा आहे। आता इथे आपली ही बाहीची कटिंग झालेली आहे। ही झाली आपली बॅक साइड, ही झाली बाही, त्यानंतर
हा समोरील भाग, ही कटोरी आणि क्रॉसपट्टी, हे सर्व पार्ट आता इथे आपले कट करून झालेले आहे। तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग ब्लाउज पीसवरती ठेवून ब्लाउज पीस कसा कट करायचा हे बघणार आहोत। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू।